नमो साई जाते गए हरहंसादि महान मंगल करि महाग्रंथ करण को जाते मिले समाज भावे जगदता भावे जगदता। मोक्षमार्ग प्रकाशक आचार्य पंडित तोडरमल जी ने लिखा ग्रंथ है। सहवाधिकार कुगुरु और कुधर्म का परिच्छेद। मिथ्या दैवा दुख भजे ओ वे मिथ्या भाव तजसी न को साधे भजो यह हित दे तपुपा। नंबर 192 निंदन्तु निपुणानि वास्तुवन्तु लक्ष्मी समाहितु गच्छतु वायसेतम् अत्रैव मरणमस्तु मरणं तु सुगान्तरे वा न्यायात् तथा प्रविचलन्ति पदं न धीरा। नीति निपुण लोग स्तुति करो किंवा निंदा करो, बाहेरचे लोक समाजातले लोक निंदा करोत अथवा स्तुती करोत, लक्ष्मी तिच्या इच्छेप्रमाणे येवो अथवा इच्छेस जावो, आत्ता मरण येवो किंवा युगांतराने तेव्हा पण मरण येवो, कारण ह्या गोष्टी आपल्या हातातल्या नाही, हा पूर्वपार्जित कर्माच्या अधीन आहे। निंदा स्तुती होणं हे त्याच्या अधीन आहे, यशकीर्ती अयशकीर्ती नामकर्माच्या अधीन आहे। चांगलं कार्य करत असून देखील निंदा होते, वाईट कार्य करत असून देखील स्तुती होताना दिसते, कोणाच्या हातात आहे त्या ठिकाणी। आणि भले दुसरे निंदा करो अथवा स्तुती करो, सत्य मार्ग काय आहे, न्यायात तथा प्रविचलन पदम न क्रिय, जो ज्याने सत्य जाणलेला आहे, न्याय जाणलेला आहे, वस्तुस्वरूप जाणलेला आहे, तो जीव एक पाऊल देखील आपल्या मार्गापासून ढळत नाही। लोक काय केले, दुनिया एका बाजूला चालली आणि हा एका बाजूला चाललाय, कसं मग तरी तो आपला मार्ग बदलणार, सोडणार नाही। त्याने निर्णय केलेला आहे, मार्ग हाच आहे, मोक्षाचा मार्ग हीच रागता आहे। रागभाव त्रिकालात पण मोक्ष मार्ग होऊ शकत नाही, रागभाव एकच भूमिकेला अनुसरू, परंतु त्या रागभावाला तो धर्म मानणार। जेवढे वीस रागभाव आहे, मोहक्षोभरहित परिणाम आहे, तेवढा धर्म आहे। निष्कषाय भाव आहे, तेवढा धर्म आहे। कषाय भाव केव्हा पण धर्म होत नाही, कषायाने कार्याची सिद्धी होत नाही, कषाय हे कमजोरीचं लक्षण आहे। अलग लक्षण जिनेंद्र भगवान कषाय करत नाहीत, मुनिराज कषाय करत नाहीत, ते महाशक्तिशाली असतात, महान सामर्थ्यशाली असतात। ते जाणतायत की कार्य कषायाच्या द्वारे होत नाही, कषायाच्या द्वारे आत्म्याचीच हानी होते, विकाराच्या द्वारे आत्म्याचीच हानी होते, रागाच्या द्वारे आत्म्याची सिद्धी होत नाही, वीतरागतेच्याच द्वारे आत्म्याची सिद्धी होईल। आणि आत्म्याचा स्वभाव त्रिकाल वीतराग विज्ञानमय आहे। आणि निर्णय केलेले आपली वस्तू कशी आहे, आतमध्ये विज्ञान, वीतराग विज्ञानमय आहे। राग द्वेष आपल्या स्वभावामध्ये नाही, हे भाव आगंतुक आहे, कर्मजनित आहे, परलक्षी आहे। आपला स्वभाव पूर्ण शुद्ध निर्मळ आहे, पूर्ण आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे, वीतराग विज्ञानमय आहे, राग द्वेषाने रहित आहे, कषायाने रहित आहे। अशा आपल्या स्वभावाचा निर्णय करे त्या जीवाला धर्म प्राप्त होईल, त्या जीवाला आत्मा प्राप्त होतो। कशी आहे त्या ठिकाणी पहिला निर्णय करा। वस्तूचा निर्णय भावाच्या द्वारे केला जातो। भाव म्हणजे वस्तूचा स्वभाव, वस्तूचं तत्व, त्याचं स्वरूप, हे सगळे एकाच शब्द आहेत। अग्नीचा भाव, साखरेचा भाव,
साखरेचा भाव किती आहे? 40 रुपये किलो. साखरेचा भाव गोडी आहे ना, तरी गोडीच्या द्वारे साखर वस्तूचा निर्णय होतो. भावाच्या द्वारे भाववान पदार्थ जाणला जातो. भावच माहीत नसेल तर आत्म्याचा भाव माहीत नाही, आत्म्याची किंमत माहीत नाही है ना. आणि वर वस्तूची किंमत करत बसेल, त्या वस्तूची इतकी किंमत आहे, त्या वस्तूची इतकी किंमत आहे. आत्म्याची किंमतच त्याला माहीत नाही. दुनियामध्ये आत्म्याची किंमत किती आहे हे माहीत नाही. तरी आत्म्याचा भाव ज्ञान दर्शन सुख वीर्य आहे. ज्ञान हा आत्म्याचा भाव आहे, ज्ञान हा आत्म्याचा स्वभाव आहे. वस्तू ज्ञानमय आहे, ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे. अशा प्रकारे निर्णय करेल तर मी ज्ञानवान वस्तू आहे. बस हे बाकीचे सगळे अलग पडले त्या ठिकाणी. त्याशिवाय धर्म कसा होईल है ना. वस्तूला अन्यथा मानेल तर धर्म कसा होईल. वस्तू तर ज्ञानमय आहे आणि वस्तू तर गोडीमय आहे. साखरेची जर सिद्धी करायची झाली तर तिचा भाव पकडता आला पाहिजे. आत्म्याचा जर निर्णय करायचा तर आत्म्याचा भाव स्वभाव आणि तत्व, आत्म्याचं तत्व ज्ञान कुठेही गेलं तरी हा स्वभाव हे तत्व त्याच्याबरोबर हे स्वरूप त्याच्यापासून अलग होऊ शकत नाही, त्याच्याबरोबरच राहतं. त्याला म्हणतात वस्तूचा स्वभाव. आणि वस्तूच्या स्वभावाशिवाय धर्म प्रगट होत नाही. वस्तू सहावो धम्मो. वस्तूचा स्वभाव अविनाभाव संबंध आहे. धर्म कसा होतो लोकांना कल्पना नाही. शेजारच्या क्रिया केल्या, दयादान व्रत उपवास केले, पूजन अर्चन केलं, त्या ठिकाणी शास्त्रोपाध्याय केला, झाला नाही. हे सगळं वस्तूला जाणण्यासाठी आहे, वस्तूचा निर्णय करण्यासाठी आहे, वस्तूचा भाव जाणण्यासाठी आहे, वस्तूचा स्वभाव जाणण्यासाठी आहे. आणि जर हे वस्तूचा भाव जाणणार नाही, स्वभाव जाणणार नाही तर धर्म कसा होणार. हे सगळं करत आला, अनंत काळापासून करत आला, अनादिकालापासून करत आला, करतच राहिला. परंतु याच्याद्वारे आत्म्याची सिद्धी कशी होणार आहे. आलं लक्षात. हां, कर्माचा नाश कर्माचा नाश हे देखील व्यवहार कसं झालं. नाश तर आपल्या विभावांचा नाश जे अतत्व आहे. हां तरी पण तो काही शिकत आहे, खूप आहे माझा सगळे प्रयत्न करतात. पुन्हा एकदम कंटिन्यू मी ह्याला शिकवतो. मग ते गीतेचे वगैरे श्लोक पाठ करायला सांगतात त्याला. तरी पण तो मला लक्षात नाही, तो पाठ काही लक्षात नाही. मग झालं तर काय करायचं. तो युद्ध तू जिंकणार सैनिकांना. मग ते गेल्यानंतर काय करतो, ते त्यांचे जे सैनिक असतात ना परराज्याचे त्यांना पैसे देतो आणि मग झाला आहे म्हणजे असं करतो सारखा. मग ते प्रधानमंत्री वगैरे त्याला म्हणतात की तू त्यांना पैसे दिले तर तुझं जे झालं आहे. आता एखादं सरकार आला पर्यावर वाद करायला, त्याला काही घेतले नाही आणि त्यानं वाद केला तर तू काय तुझा प्रभाव दाखव. म्हणजे तुझा अविनाभाव संबंध कशाचे आहे, तुझ्या पराक्रमाचे आहे. तर तू जर नाही ते केलं तर पैसे ते काय करणार. कृत्रिम करणार, परद्रव्याच्याद्वारे कृत्रिम धर्म करणार. तो तरी व्यवहार कसा कोण आहे, तो आपल्याला विश्वासात मनात आणणारा कोण आहे. मंगल करणार हीच माणसे नाही आली आपल्याला, त्याचा निर्णय नाही तर कसं तू करणार. आपली वस्तू कशी आहे आणि आपल्या वस्तूपासून भिन्न काय आहे. वस्तूचा भाव स्वभाव जाणे आणि त्याच्यामध्ये एकाग्रता करेल तर वस्तूची प्राप्ती होईल, अन्यथा वस्तूची प्राप्ती होऊ शकत नाही. वस्तूची त्याच्यामध्ये 31 श्लोकाला समयसार गाथा 31 जो इंद्रियेची निष्ठा. इंद्रिय म्हणजे त्या ठिकाणी किती भेद केले इंद्रियाचे. इंद्रिय किती प्रकारचे आहेत. द्रव्य इंद्रिय, भाव इंद्रिय आणि विषय इंद्रिय. विषयांना पण इंद्रिय म्हटलं.
द्रव्य इंद्रियांना जिंकतो, भाव इंद्रियांना जिंकतो आणि जो विषयांना जिंकतो त्या ठिकाणी जिंकतो कसं ज्ञान स्वभावाला अधिक जाणून जिंकतो. म्हणजे या ज्ञान स्वभाव या द्रव्य इंद्रियापासून भिन्न आहे, भाव इंद्रियापासून भिन्न आहे आणि त्या ठिकाणी याच्यापासून पण भिन्न आहे, त्याच्यापासून विषयापासून पण भिन्न आहे. असा ज्ञान स्वभाव तो माझा भाव आहे. संकर दोष ज्ञान आणि मी एक करून जाणतो त्या ठिकाणी. द्रव्य इंद्रिय हे त्या ठिकाणी पंचेंद्रिय, भाव इंद्रिय राग द्वेष मोहादी भाव सगळं क्षमी ज्ञान वगैरे त्या ठिकाणी भाव इंद्रिय आणि विषय इंद्रियांचे विषय त्रिलोकीनाथ सर्वज्ञ परमात्मा तो पण विषय झाला. आपला निज भगवान आत्मा जो ज्ञानभावाने सहित आहे तो त्याला विषय करेल. ज्ञान त्या सर्वाहून भिन्न आहे, परमात्म्यापासून पण ज्ञान भिन्न आहे. बाहेरचा जो परमात्मा त्रिकाली साक्षात समोचरणामध्ये गेला तरी त्या परमात्म्यापासून पण माझं ज्ञान भिन्न आहे. अशा प्रकारे द्रव्य इंद्रिय, भाव इंद्रिय आणि त्यांचे विषय याच्यापासून आपल्या ज्ञानाला भिन्न जाणेल तर सम्यक दर्शन उत्पन्न होईल. म्हणजे आपल्या स्वरूपाला जाणेल, आपल्या भावाला जाणेल, आपल्या तत्वाला जाणेल तर सम्यक दर्शन उत्पन्न होईल. अन्यथा सम्यक दर्शन उत्पन्न या सर्वापासून आपलं ज्ञान भिन्न आहे. या सगळ्याला जाणणारं कोण आहे? माझं ज्ञान आहे आणि हे ज्ञान सदाकाल हा माझा स्वभाव आहे, हे माझं तत्व आहे, ज्ञान हे माझं स्वरूप आहे. अशा प्रकारे निर्णय करेल तो जीव. कुठलाही प्रसंग आला आणि कशीही परिस्थिती आली तर तो चलायमान होत नाही. कोणी निंदा करो, कोणी स्तुती करो, लक्ष्मी येवो अथवा तिच्या इच्छेप्रमाणे जाओ. ती येणार असेल तर येईल, जाणार असेल तर जाणे. याच्यामध्ये पुरुषार्थ चालत नाही. आयुष्य, पैसा आणि शरीर याच्यामध्ये आपला पुरुषार्थ चालत नाही आणि समस्त जगत त्याच्यामध्ये पुरुषार्थपणाला लावून बसलेला आहे. आयुष्य वाढविण्यामध्ये, पैसा कमवण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये शरीर नीट ठेवण्यामध्ये त्या ठिकाणी हे याच्यामध्ये पुरुषार्थ. कारण हे सगळं पूर्वपार्थिक कर्माच्या अधीन आहे. जे पूर्वपार्थिक कर्माच्या अधीन आहे त्याच्यामध्ये एक अंश देखील कोणी बदल करू शकत नाही. भगवान आले तरी ते बदल करू शकत नाही. कोणाला शरण जाऊन पण बदल होत नाही. जसलं जेवढं ज्या आकाराचं, ज्या रंगाचं जे शरीर प्राप्त झाले त्याच्यामध्ये कोण बदल करू शकतो? जे जितक्या काळ राहणार आहे त्याच्यामध्ये कोण बदल करू शकतो? आणि त्याला प्राप्त होणारे जे संयोग आहेत बाहेरचे पुण्य पापाच्या अधीन त्याच्यामध्ये कोण बदल करू शकतो? पण याच्यामध्ये सगळ्या जगाचा पुरुषार्थ चालू आहे. परंतु आपल्याला स्वभावाला जाणण्याचा कोण पुरुषार्थ करतो आहे? आपल्या स्वभावाला जाणण्याचा पुरुषार्थ करेल तर त्याला सुख शांती प्राप्त होईल, त्याला धर्म प्राप्त होईल. अन्यथा नाही. ते जीव आपल्या स्वभावाला जाणण्याचा प्रयत्न करतात. स्वभावाला जाणण्यासाठी स्वभाव कसा आहे याची देखना आधी कानामध्ये पडणं आवश्यक आहे. हे अमृत आहे, मग तो स्वभावाचा विचार करेल. त्याच्या कानामध्ये हे अमृतच पडलेलं नाही तर तो स्वभावासंबंधी उद्युक्त कसा होईल, विचार कसा करेल? आपलं ज्ञान आहे या सर्वापासून भिन्न आहे. असा मी ज्ञान स्वरूपी जीव आहे. हे कोण जाणे? ज्याचा या संसारातून सुटण्याचा काळ जवळ आलेला आहे, म्हणजे सम्यक दर्शन होण्याची वेळ आलेली आहे. त्या जीवाला अशी देशना लब्धी प्राप्त होते. लब्धी म्हणजे प्राप्ती, म्हणजे ऐकणं एवढं नाही, हे असं आहे अशा प्रकारे विचार करून ते ग्रहण करण्याची जी शक्ती तिला म्हणतात लब्धी. या ठिकाणी हे आपला आत्मा ज्ञान स्वभावी आहे, ज्ञानवान वस्तू आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी जाणेल, ग्रहण करेल कोण? ज्या ठिकाणी ज्याचा संसाराचा काळ थोडा राहिलेला आहे, त्याला सम्यक दर्शन प्राप्त होण्याची वेळ नजदीक आलेली आहे. तो जिज्ञासा बुद्धीनं, उत्सुकतेनं त्या ठिकाणी ते ग्रहण करतो, ऐकतो. आणि कित्येक जीव ऐकायला पण येतात, पण ज्याचा अजून संसार अनेक आहे, खूप काळ आहे, अजून संसारामध्ये त्याला रखडायचं आहे. हे ऐकून त्याला क्रोध पण येईल. हे काहीतरी सांगतात रोज रोज ते आत्मा आत्मा आत्मा, देवाला भजा आणि खऱ्या देवाला भजा आणि खोट्या देवाला भजू नका. आणि त्या ठिकाणी हे काही पण सांगता येईल. या ठिकाणी अशा प्रकारचा क्रोध पण येईल. असं पण होऊ शकतं त्या ठिकाणी. ज्या जीवाचं म्हणजे भवितव्य असं उज्ज्वल आहे, कोणी कोणामध्ये काही करू शकत नाही. त्या ठिकाणी ज्याचं भवितव्य उज्ज्वल आहे त्या जीवाला अशा प्रकारची सहज बुद्धी होते. त्या ठिकाणी हेच सत्य आहे, हे परम सत्य आहे. त्या ठिकाणी त्याचा विश्वास होतो, त्याप्रमाणे तो निर्णय करण्यामध्ये प्रवृत्त होतो. त्या जीवाला सम्यक दर्शन प्राप्त होतं. आणि ज्या जीवाला अजून संसारामध्ये खूप रखडायचं आहे, अजून संसाराचा फिरण्याचा काळ नजदीक आलेला नाही, तो त्या ठिकाणी त्याला क्रोध पण येईल, तो काही पण करेल. त्या ठिकाणी अशा प्रकारे प्रयोजनातून उठून पण जाईल, असं पण होईल ना त्या ठिकाणी.
हां बरोबर आहे. निश्चय स्थिती म्हणजे आत्म्याचं स्वरूप, निश्चय स्थिती म्हणजे आपल्या ज्ञान स्वभावाला कर्मपरापासून भिन्न जाणणं हीच निश्चय स्थिती आहे. आणि ती आपल्या आत्म्याची भक्ती आहे. तो वास्तविक भक्त बनला. तो जिनेंद्र भगवंताचा देखील भक्त केव्हा बनला? त्या ठिकाणी ज्याने आपल्या जिनेंद्र भगवंतापासून पण आपलं ज्ञान भिन्न आहे हे जाणलं, निर्णय केला. त्या ठिकाणी जिनेंद्र भगवान देखील एक विषय आहे आणि त्याच्यापासून देखील आपलं ज्ञान भिन्न आहे. स्त्रीपुत्राधिक जसे विषय आहे तसे जिनेंद्र भगवान पण विषय आहे. स्त्रीपुत्राधिक पर आहे तसे जिनेंद्र भगवान पण पर आहे. आणि आपलं ज्ञान स्व आहे. आपल्या कामाला काय येणार आहे? जिनेंद्र भगवान येणार की स्त्रीपुत्र येणार? दोघं पण येणार. आपलं ज्ञान येणार. आलं का लक्षामध्ये? आपल्या ज्ञानाचा निर्णय होईल त्यावेळेला जिनेंद्र भगवंतावर निमित्तपणाचा आरोप येईल आहे ना त्या ठिकाणी. मग ते कामाला आले असं म्हटलं जाईल. पण कामाला कोण येणार? हा त्याच्यावर पुण्य उत्पन्न होईल, पण धर्म उत्पन्न होईल, निर्णय होईल तो आपल्या ज्ञानाच्याच द्वारे होईल या ठिकाणी. आणि ते ज्ञान आपल्या कामाला येणार आहे. ते ज्ञान आपल्याला शरण आहे. बाकी कोणी पण शरण नाही. धन, समाज, गज, बाज, हत्ती, घोडे काही पण त्या ठिकाणी निंदा करो, स्तुती करो, लक्ष्मी येवो जाओ, आत्ता मरण येवो नाहीतर युगांतराने मरण येवो, हे काही आपल्या कामाला येणार नाही. हे सर्व कर्मजनित आहे. आपला ज्ञान स्वभाव अवध्य आहे, तो अनादि अनंत आहे. अशा ज्ञान स्वभावाचा निर्णय करा. असा ज्ञान स्वभावाला मी आहे, असा भगवान आत्मा मी आहे. कोई निंदा करता है तो निंदा करो, स्तुति करता है तो स्तुति करो, लक्ष्मी आओ व जहाँ तहाँ जाओ, तथा अभिमरण हो व युगांतर में हो, परंतु नीति में निपुण पुरुष न्याय मार्ग से एक डग भी चलित नहीं होते. नीतीमध्ये निपुण जे जीव आहे, ज्याने तत्वज्ञान यथार्थ केलेलं आहे, वस्तूचं स्वरूप जाणलेलं आहे, ते एक पाऊल देखील चलायमान होत नाही. ऐसा न्याय विचार कर, निंदा प्रशंसा जितके भयसे. या न्यायाचा विचार करून, जो न्याय सांगितला त्याचा विचार करून निंदा प्रशंसाधिकाच्या भयाने, लोभाधिकाने अन्यायरूप मिथ्यात्व प्रवृत्ती करणं युक्त नाही आहे. बघा, असं निंदा प्रशंसाधिकाच्या भयाने किंवा लोभाने त्या ठिकाणी मान मिळेल वगैरे त्या ठिकाणी, किंवा लोक काय म्हणतील वगैरे, समाज काय म्हणेल वगैरे, अशा विचाराने मिथ्यात्वरूप प्रवृत्ती करणं योग्य नाही. खोट्या देवगुरुशास्त्राला बदलणं योग्य नाही. कोणी आपल्या कामाला येणार नाही. आणि आपले परिणाम आपल्या कामाला येणार आहे. जसे परिणाम करेल तसं फळ या जीवाला भोगावं लागणार आहे. बस हा काळ थोडा आहे, पुढचा काळ खूप मोठा आहे. जसे परिणाम करेल तसं आणि याचा निकाल लागणार आहे त्या ठिकाणी थोड्याच काळामध्ये. त्या ठिकाणी अभ्यास चालू आहे, परीक्षा येणार आहे त्या ठिकाणी, आणि पुढचं भवितव्य याच्या परिणामाच्या अधीन आहे. कशाच्या अधीन आहे? जो जसे परिणाम करेल तो तशा प्रकारच्या क्षेत्राला प्राप्त होईल, द्रव्याला प्राप्त होईल, भावाला प्राप्त होईल, संयोगाला प्राप्त होईल. आलं लक्षामध्ये? विचार करा. त्या ठिकाणी काळ थोडा आहे, एवढ्या काळामध्ये निर्णय करेल आणि या ठिकाणी दृढ निश्चय करेल की जिनेंद्र भगवंताने हे सांगितलेलं तत्व, हे वस्तुस्वरूप असंच आहे. शरीर भिन्न आहे आणि आत्मा भिन्न आहे, संयोग भिन्न आहे, संयोग जड आहे आणि मी चैतन्यमय आहे. एवढा तर निर्णय करणं सोपं आहे. जड संयोग माझे कधीही होत नाही, होणार नाही. त्याच्याद्वारे धर्म पण होत नाही. त्याच्यामध्ये लक्ष करेल तर रागद्वेष उत्पन्न होतील, अधर्म होईल आणि रागद्वेषाच्या द्वारे तीव्र कर्म बांधले जातात. आणि मी जर पराला पर जाणेल, स्वला स्व जाणेल, स्वमध्ये एकाग्रता करेल, स्वमध्ये अपनत्व करेल, तर या ठिकाणी काय होईल? कर्मबंधन होणार नाही किंवा कमी होईल. याची गोष्ट लक्षात त्या ठिकाणी. धर्म काय आहे हे पहिल्यांदा जिनेंद्र भगवंताने सांगितलेला धर्म काय, जिनेंद्र भगवान कोण आहे, ते कसे आहे आणि त्यांनी सांगितलेला धर्म काय आहे, त्या गोष्टीचा विचार केल्याशिवाय धर्म कसा प्राप्त होणार? जे धर्म सांगणारे आहेत त्यांचं स्वरूप माहीत नाही ना. जिनदेव, निर्ग्रंथ गुरु आणि जिनवाणी याचं स्वरूप मुख्यतः माहीत असणं आवश्यक आहे. कारण ते धर्म सांगणारे आहेत, धर्माचे नेते आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितलेला धर्म कसा आहे, त्यांनी सांगितलेला धर्म कसा आहे, शरीराच्या क्रियेमध्ये आहे, मनाच्या वचनाच्या क्रियेमध्ये कशामध्ये धर्म आहे, धर्म कसा प्रगट होतो है ना, या गोष्टीचा विचार करेल. धर्म पूर्ण स्वाधीन आणि स्वतंत्र आहे, आपल्या परिणामाच्या अधीन आहे, वीतराग भावमय आहे. राग द्वेषाने रहित परिणामाचं नाव धर्म आहे.
मोह क्षोभ रहित परिणामाचं नाव धर्म आहे. समभावरूप परिणामाचं नाव धर्म आहे. ऐसा न्याय विचार कर, निंदा प्रशंसा दिखते भैसे, लोभा दिखते अन्यथा रूप मिथ्यात्व प्रवृत्ति करना युक्त नहीं है. हो देव गुरु धर्म तो सर्वोत्कृष्ट पदार्थ है. तीन लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट पदार्थ काय आहे? सोनं, रत्न, हिरे, काय याचं नावच नाही याच्यामध्ये कुठं. देव गुरु आणि धर्म, आणि याची याला महिमा येत नाही. सर्वोत्कृष्ट पदार्थ तुला मिळाले पण त्याची महिमा नाही. आणि काचा कवड्याची महिमा आहे. हिरा आहे ना त्या ठिकाणी, मणी, काच, तुला फरक कळत नाही त्या ठिकाणी. काच काच आहे आणि मणी मणी आहे. देवशास्त्र गुरु आले लक्षामध्ये, रत्न आहे आणि तू काचा कवड्याला रत्न मानून बसला. तुला त्याची महिमा आहे, त्याची किंमत आहे, ते किमती आहे. त्याच्यासाठी तू आयुष्य घालवतो, प्रयत्न करतो, पुरुषार्थपणाला लावतो, रात्रंदिवस एक करतो, कष्ट करतो, त्याचं रक्षण करतो, त्याला सांभाळतो. परंतु सुटण्याची वेळ आली की एका समयामध्ये कोणाचं धन कोणाचं होताना दिसतं आहे, कोणाची संपत्ती कोणाची होताना दिसते आहे. इतकं सोनं घेऊन ठेवलं त्या ठिकाणी किलो 2 किलो आणि एका क्षणात ते दुसऱ्याचं होऊन गेलं. असं होतं की नाही? असं पण होतं की ज्याचं कधी तोंड पाहिलं नाही त्याचं होऊन जातं. त्यात राहिलं ते तसं. किंवा पिशवीत बांधून ठेवलं कुठंतरी ते आणि त्या ठिकाणी विसरून गेला किंवा कोणी उचलून नेलं. त्याचा कधी चेहरा पाहिला नाही, जो आपल्या कोणी मदतीला आला नाही या आयुष्यामध्ये वगैरे, त्याचं ते होऊन जातं. कोणाचं धन कोणाचं होताना प्रत्यक्ष पाहतो आहे, तरी सुद्धा त्याला धनाची महिमा आहे, सोन्याची महिमा आहे. त्याच्यासाठी तो खूप कष्ट करतो, जागृत राहतो रात्रंदिवस त्या ठिकाणी. आणि जे ज्ञानधन आहे ते त्याला विसरला, त्याची किंमतच नाही. आपली किंमत आपल्याला नाही, आपलं मोल आहे ना त्या ठिकाणी आपल्याला नाही, कारण त्याने आपलं स्वरूप जाणलं नाही. देवगुरु धर्माची किंमत केव्हा येईल? आपलं स्वरूप जाणेल तर देवगुरु धर्माचं त्याला किंमत येईल आहे ना त्या ठिकाणी. देव या सर्व संपत्तीपेक्षाही अधिक आहेत हे केव्हा भासिक होईल? तो देवाकडून संपत्तीची इच्छा करतो, हे भगवान त्या ठिकाणी. हां त्या ठिकाणी ते तर धूळ आहे त्या ठिकाणी. पुण्याची जी धूळ सहज प्राप्त होईल. आलं लक्षामध्ये? धूळ समजते ना, बारीक धूळ असते जी डोळ्यांना दिसत नाही त्या ठिकाणी, ही पुण्याची धूळ आहे त्या ठिकाणी. वास्तविक वस्तू तर अलग आहे, हिरा अलग आहे आणि हिऱ्याची जी रज पडलेली आहे ती अलग आहे. तसं आहे या ठिकाणी. देव गुरु धर्म तो सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे, तसं वाक्य समजूया या ठिकाणी. हो देव गुरु धर्म तो सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे असं वाटतं की नाही? देव गुरु धर्म मिळाले पाहिजेत की धनसंपत्ती मिळाली पाहिजे? देवगुरु धर्म मिळाले पाहिजेत की त्या ठिकाणी सोनं नाणं मिळालं पाहिजे? चक्रवर्ती पद पण मला नको, मला देवगुरु धर्म पाहिजे म्हणतो ना दक्षिणपाठामध्ये. जनधर्म निवासिता ते चक्रवर्तीत्व मला रुचेन, हे श्री जिनेच्या तव भक्तिहीन. हे ते चक्रवर्तीत्व मला आवडत नाही, हे जिनेंद्र भगवान तुझ्या भक्तीशिवाय मला ते चक्रवर्ती पद पण नको. आपल्यावर विचार करायचा आहे. चक्रवर्ती पद मिळणार नाही हे सोडून द्या त्या ठिकाणी, ठीक आहे. म्हणून तो म्हणतो आहे मला ते चक्रवर्ती पद नको त्या ठिकाणी. पण दुसरं आहे की नाही? हां हां राग द्वेष मल तोडून जो ठीक आहे. जन्म मरण भय जर आहे, धर्म लाभ हे जीवा. धर्म रसायन प्राचुन्या, अजर अमर हो हे जीवा. जन्म मरण जर भय आहे, खरोखर जन्म जरा मरणाचं भय आहे, तर तू धर्म लाभ घे. धर्म काय आहे हे जाण. धर्म रसायन प्राचुन्या, धर्म रसायन, धर्म औषध
आहे ना त्या ठिकाणी, ही धर्माची गोळी हे रोज त्या ठिकाणी, याला रसायन म्हटलं, औषध म्हटलं, रसायन म्हणजे औषध त्या ठिकाणी. तर याची प्राशन करून अजर अमर हो हे जीवा. तर त्या ठिकाणी अजर अमर तुला बनायचं असेल, जन्म मरण रूपी रोगाचा नाश करायचा असेल, बाकीचे रोग तर सहज नाश होतीलच होतील, पण जन्म मरणासारखे भयंकर रोग जर नाश करायचे असतील तर तू धर्मलाभ घे, धर्म रसायनाचं रोज प्राशन कर, ती गोळी रोज सकाळ संध्याकाळ घे, आणि तर तू अजर अमर होशील. कशाची गोळी? धर्म रसायनाची, धर्मरूपी औषधी, गुणवचनरूपी औषधी तू प्राशन कर आणि धर्माचं स्वरूप जाण, आणि ही जर गोळी घेशील तर जन्म मरणाचा अंत येईल. अहो देव गुरु धर्म तो सर्वोत्कृष्ट पदार्थ हे. असं वाटतं का? पहिल्यांदा हे वाटतं का हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणतो का? म्हणतो. देवगुरु शास्त्र सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे. मोक्षमार्ग प्रकाशामध्ये सांगितलेलं आहे. आमचं वाक्य पाठ आहे त्या ठिकाणी, है ना. पाठ झाले की धर्म झाला म्हणतो. मला हे येत आहे, मला येत आहे, त्याप्रमाणे तू मानतो आहे की नाही, मान्यता तुझी बदलली की नाही, धर्म त्याच्यावर अवलंबून आहे. मान्यता बदलल्याशिवाय धर्म होत नाही. म्हणतो आहे देवगुरु शास्त्र उत्कृष्ट पदार्थ आहे, या जगामध्ये याच्यासारखा उत्कृष्ट पदार्थ नाही, असं तू मानतो का? तुझी मान्यता काय की हे पदार्थ उत्कृष्ट आहेत, त्या वस्तू उत्कृष्ट आहेत, ते उत्कृष्ट आहेत, त्या वस्तूसाठी मी देवगुरु शास्त्राला सुद्धा सोडायला तयार आहे, कारण त्या वस्तू उत्कृष्ट आहेत, आहे की नाही? का? त्या वस्तू उत्कृष्ट भाषित झालेल्या आहेत ना. मी देवगुरु शास्त्राला सोडायला तयार आहे, धर्म सोडायला तयार आहे, त्याच्यासाठी, या वस्तूसाठी, या गोष्टीसाठी मी धर्म सोडायला तयार आहे. पण धर्मासाठी, देवगुरु शास्त्रासाठी मी सगळी दुनिया सोडायला तयार आहे, सगळ्या वस्तू सोडायला तयार आहे, असं भाषित होत आहे का नाही? मान्यता हे ऐकलं वाचलं हे महाअमृत तुझ्या कानावर पडलं, परंतु जोपर्यंत तुझी मान्यता बदलत नाही तोपर्यंत काय होणार? मान्यता जशी त्या तशी उलटी आहे. ठीक आहे, देवशास्त्रगुरू महान पदार्थ आहे ते मला मिळाले हे, पण देवशास्त्रगुरूची महानता जाणली नाही, तुझा मान्यता म्हणजे अभिप्राय पलटला नाही. अंतरंग अभिप्राय पलटणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अंतरंग अभिप्राय मग तो त्याच्यासाठी अर्पण, समर्पण, सगळं सर्वस्व निळछावर करायला तयार. देवशास्त्रगुरू त्या ठिकाणी महान पदार्थ आहेत ना. देवशास्त्रगुरू न्यायकामध्ये समर्पित ज्ञान आहे तेच प्रशंसनीय आहे. आपलं ज्ञान हे आपलं धन आणि ते दुसऱ्यासाठी आजपर्यंत खर्च झाला, इतका उदार झाला. आता ते ज्ञान तू स्वतःसाठी थोड्या काळ खर्च कर, थोड्या वेळ खर्च कर आणि पहा काय चमत्कार होतो आहे तो. हे ज्ञान आपलं आहे आणि खर्च तो आहे कोणासाठी? दुसऱ्यासाठी. त्या ठिकाणी हे ज्ञान तू स्वतःसाठी लाव, स्वतःकडे लाव, ते ज्ञान प्रशंसनीय आहे. धन तुझ्याकडे अफाट आहे पण तो दुसऱ्यासाठी खर्च करतो आहे, स्वतःसाठी काही करत नाही, स्वतः उपाशी राहतो आहे, तर ते धन काय उपयोगाचं त्या ठिकाणी? ऐकत नाही, ऐकायला त्या ठिकाणी सगळं करायला तयार होतो. त्या ठिकाणी दान देतो तर तेही मानासाठी देतो, त्यामध्ये करोडो रुपयाचं हे करतो त्या ठिकाणी, पण जिनेकडे भगवान काय सांगतात हे ऐकत नाही, कारण त्याची महिमा नाही, धर्माची महिमा नाही. हे मंदिर ज्याच्यासाठी बांधलं तो कोण आहे आणि ते आपल्याला काय सांगणार आहे, ते आपल्याला धर्म सांगणार आहे, तर तो धर्म कसा आहे हे ऐकण्याचं काम तुझं आहे, तिथं पुरुषार्थ करण्याचं काम तुझं आहे त्या ठिकाणी. तर अहो देवगुरु धर्म तो सर्वोत्कृष्ट पदार्थ हे वाक्य लक्षात ठेवा. या जगामध्ये सर्वोत्कृष्ट पदार्थ देवगुरु आणि धर्म आहे, त्याला कधी पण विसरता कामा नाही, मरण आलं तरी विसरता कामा नाही. सर्वोत्कृष्ट पदार्थ देवगुरु धर्म आहे. सकाळी उठल्याबरोबर देवगुरु धर्माचं शरण गेलं पाहिजे, त्याचं स्मरण झालं पाहिजे, त्याची आठवण झाली पाहिजे, तर आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे असं समजायला हरकत नाही. आपलं भविष्य उत्कृष्ट आहे, कोणाला विचारायला जाण्याची आवश्यकता नाही. कोणी ग्रह भूत विचारते आपलं भविष्य बिघडू शकत नाही, कारण मला देव शास्त्र गुरु देव धर्म आहे ना त्या ठिकाणी आठवतो आहे, स्मरण होतो आहे, तर मला कोणाला काही विचारायला जाण्याची आवश्यकता नाही. मला सकाळी उठल्याबरोबर तिथे भगवंताचं स्मरण होतं आहे, नमोकार मंत्र आठवतो आहे, माझा स्वभाव मला लक्षात येतो आहे, तर आपलं भविष्य खोटं नाही.
आणि जर त्या जीवाच्या जीवनात तरी संकट येईल तर तो त्याचा दोष नाही, ती पूर्वकर्माची निर्जरा आहे. ते आहे ना 88वा श्लोक दिला त्या ठिकाणी, सम्यक दृष्टी जीव नरकाला कधी जात नसे आणि गेला तर तो दोष नसे, पूर्व कर्मक्षय होत असे. है ना, सम्यक दृष्टीवर एक संकट येणार नाही, त्याने देवशास्त्र गुरुचा आश्रय केलेला आहे. आणि आलं तर म्हणताल आलं तर तो पूर्वकर्माचा दोष आहे, त्याची पण निर्जरा होऊन जाईल. सम्यक दृष्टीला रोग होणार नाही, भांडणतंटा होणार नाही. आणि झालं तर प्रश्न केला तर त्याची पूर्वकर्म सगळ्या बाबतीत लावू शकतो. अलग लक्षामध्ये त्याने देव गुरुशास्त्राला जाणलेलं आहे, त्यांच्या संबंधी अंतरंगामध्ये महिमा धारण केलेली आहे ना, त्याच्यावर कोणतंही संकट येत नाही. आणि आलं तर पुन्हा प्रश्न केला तुम्ही, आलं तर पूर्वकर्माची निर्जरा होऊन जाईल, त्याचा क्षय होऊन जाईल, पुन्हा अशा प्रकारचं कर्म बांधलं जाईल. नष्ट करून टाकतं होऊन जातं. ज्याच्या हृदयामध्ये देवशास्त्र गुरु बसलेले आहेत, त्यांची महिमा आहे, बसलेले आहेत म्हणजे कसे बसवायचे हृदयामध्ये, हे हृदय तर जड आहे. ज्ञान हृदय म्हणजे त्या ठिकाणी अभिप्राय, ज्याच्या अभिप्रायामध्ये त्यांची महिमा आलेली आहे, त्यांच्यासारखा उत्कृष्ट पदार्थ या जगामध्ये नाही, माझं सर्वस्व यांनी दाखवलेलं आहे, अशी महिमा. आत्मा ज्ञान मंदिरम, आत्मा ज्ञान मंदिर आहे आणि हा परमात्मा चैतन्यमय आत्मा परमात्मा आहे. देहरूपी देवालयामध्ये हा जिनदेव विराजमान आहे त्या ठिकाणी. त्याला तू शोध, त्याचं अनुभवन कर, त्याची प्रचिती कर. हृदयात बसवलं म्हणजे त्यांनी सांगितलेलं वचनावर श्रद्धान केलं, त्यांना हृदयात बसवणं म्हणजे श्रद्धान केलं. आपला अभिप्राय बदला, मान्यता बदला. मी शरीरवाला आहे, मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, हा अभिप्राय बदला. मी ज्ञाता दृष्टा भगवान आत्मा आहे, अशी मान्यता अंतरंगामध्ये तयार करा. आले लक्षामध्ये. ते सिंह आहे ना, तो स्वतःला विसरला आणि स्वतःला मेंढरू मानून बसला. मेंढराच्या कळपामध्ये चुकला, काय झालं त्या ठिकाणी, आणि तो स्वतःला मेंढरू मानायला लागला. तसं हा अशरीरी भगवान आत्मा शरीरधारी मेंढरांच्या कळपामध्ये चुकला आणि स्वतःला पण शरीरधारी मानायला लागला त्या ठिकाणी. आणि मग त्याच्या लक्षात आले, अरे आपण शरीरधारी नाही, ते शरीर भिन्न आहे आणि मी तर भगवान आत्मा या शरीरापासून भिन्न ज्ञाता दृष्टा परमात्मा स्वरूपी आहे, असा अभिप्राय बनवा. पहिला अभिप्राय निर्मळ होतो आणि मग संयोग अलग होतो. संयोग आहे, तो अलग आहे त्या ठिकाणी. पण या ठिकाणी शरीर आधी अलग होत नाही, आधी अभिप्रायातून हे शरीर भिन्न आहे आणि मी भिन्न आहे असा निर्णय होतो. अभिप्राय पलटण्याचा पुरुषार्थ सगळ्यामध्ये मोठा पुरुषार्थ आहे आणि तो विचाराच्याच द्वारे होतो. शास्त्र स्वाध्याय वगैरे केल्यानंतर पुन्हा विचार करा, मनन चिंतन करा, विचाराची धारा चालू ठेवा, तर त्याच्याद्वारे अभिप्राय बदलल्याशिवाय राहणार नाही. बघा, अहो देव गुरु धर्म तो सर्वोत्कृष्ट पदार्थ है, इनके आधार से धर्म है. धर्म कोणाच्या आधाराने आहे? देवगुरुशास्त्र हे पण माहीत आहे, पण देवाचं स्वरूप माहीत नाही, गुरुचं स्वरूप माहीत नाही, धर्माचं स्वरूप माहीत नाही. आणि यांच्या आधाराने धर्म, तू कोणाचा पण आधार घ्यायला जाईल, देवाच्या नावावर तू देवाचा आधार घ्यायला जाईल, रागीद्वेषी देवी देवतांचा आधार घ्यायला जाईल, गुरुच्या नावावर परिग्रहधारी वगैरे जे आहे रागीद्वेषी आहे ना, त्यांचा आधार घ्यायला जाईल, शास्त्राच्या नावावर जे वितरागचा उपदेश देणारे नाहीत त्यांचा आधार घ्यायला जाईल, तर तुझा आधार चुकला, कारण तुला वस्तू माहीत नाही. देव गुरु धर्म सर्वोत्कृष्ट पदार्थ आहेत, वस्तू आहेत आणि यांच्या आधाराने धर्म आहे. तर जी वस्तू उत्कृष्ट आहे तिचा आधी निर्णय कर त्या ठिकाणी, ज्याचा आधार घ्यायचा आहे त्याचा निर्णय कर, मग ते ज्याला दाखवताय त्याचा आधार कर. इनमें शिथिलता रखने से अन्य धर्म किस प्रकार होगा. मग त्याच्यामध्ये थोडा असं चालायचं, पंचमकाळ आहे, सहननहीन आहे, असा तू बहाणा बनवशील तर या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडं देखील चालू शकणार नाही. शिथिलता रचनेचे है ना त्या ठिकाणी बिलकुल या ठिकाणी शिथिलाचार चालणार नाही धर्मामध्ये. वेदुने चार सर्वत्र अग्नी उष्ण, तसं या ठिकाणी धर्म सर्वत्र एकच. पंचम काळ आहे म्हणून पंचम काळातल्या जीवासाठी धर्म थोडा वेगळा, चतुर्थ काळातल्या लोकांसाठी धर्म वेगळा. तुला धर्माचं स्वरूपच माहीत नाही. धर्म म्हणजे वस्तूचा स्वभाव आहे आणि वस्तूचा स्वभाव हा त्रिकाल असतो, सर्व कालिक सर्व क्षेत्रिक आहे ना त्या ठिकाणी, असा असतो. कुठेही गेलं तरी वस्तूचा स्वभाव एक. आत्मा कुठेही गेला तरी तो ज्ञानमय तत्व, वीतराग भावमय. धर्म कुठेही गेला तर वीतरागताच धर्म आहे.
स्वर्गात गेला तरी धर्म वीतरागता, चतुर्थ काळामध्ये वीतरागताच धर्म, विदेह क्षेत्रामध्ये वीतरागता धर्म आणि पंचम काळामध्ये भरत क्षेत्रामध्ये पुण्य धर्म. असं होऊ शकेल काय? तुला धर्माचं स्वरूप माहीत नाही, पुण्य त्रिकाला धर्म होऊ शकत नाही. रागभावाला धर्म मानणं जिनमतामध्ये मिथ्यात्व म्हटलेलं आहे. आले लक्षामध्ये? रागभाव विकारी भाव आहे. त्या ठिकाणी पुण्यामुळे भोग प्राप्त होतील परंतु शांती प्राप्त होणार नाही. आणि वीतरागम वीतरागम जीवस्य निजस्वरूपो वीतरागम मुहुर्मुहुर गृह्णाती वीतरागम स गुरुपदम भासती सदा. गुरु कोण? त्याचं स्वरूप सांगितलंय. जे आपल्या आत्म्याचं स्वरूप वीतरागी आहे. वीतरागता 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 पुन्हा पुन्हा वीतरागतेचा उपदेश देतात, आपल्या वीतरागी स्वभावाला आत्म्याला दाखवतात. स गुरुपदम भासती सदा, ते गुरुपद शोभायमान. राग करा पुण्य करा असं सांगणारे गुरु होऊ शकत नाही जैन धर्मामध्ये. मोक्ष मार्ग रागरहित आहे. समोर निर्जरा तत्व वीतराग भावमय आहे. मोक्ष तत्व पूर्ण वीतराग विज्ञानमय आहे. आणि ते राग करत करत प्राप्त होईल, त्रिकाला शक्य नाही. हिंसा करत करत अहिंसेची प्राप्ती होईल. राग भाव हिंसा आहे, आत्मघात आहे. त्या ठिकाणी होणं निराळी गोष्ट. भूमिकेला अनुसरून 4व्या 5व्या 6व्या गुणस्थानात रागभाव येत आहे, परंतु मान्यतेमध्ये ते जीव त्या रागभावाला धर्म मानत नाही. आलं लक्षामध्ये? ते धर्माचं संरक्षक कवच आहे. आतमध्ये जो धर्म प्रगट झालेला आहे तो अति बारीक आहे ना, अंश मात्र आहे आणि त्याचं रक्षण करणारं ते कवच आहे. जसं आतमध्ये कण प्रगट झाल्यानंतर त्याच्यावर छिलका असते ना, त्या ठिकाणी ती छिलका आहे, ती काय आहे? त्याचं संरक्षक कवच आहे, टर्पल आहे. यथासमय कण पुष्ट होता क्षणी ते काढून टाकायचं आहे कचरा म्हणून. तसे पुण्याचं टर्पल आहे. हे काय आहे? त्या ठिकाणी धर्माचं कवच म्हणून त्याच्याकडे तो पाहतो, संरक्षक कवच. जोपर्यंत धर्माची पूर्णता होत नाही तोपर्यंत पापभावामध्ये जाऊ नये म्हणून तो पुण्यभावाचा आश्रय करतो आहे, परंतु तो त्याला धर्म मानत नाही. देव गुरु धर्म तो सर्वोत्कृष्ट पदार्थ है, इनके आधार से धर्म है. इनमें शिथिलता रखने से अन्य धर्म किस प्रकार होगा, इसलिए बहुत कहने से क्या. सर्वथा प्रकार से कुदेव कुगुरु कुधर्म का त्यागी होना योग्य है. सर्वथा प्रकाराने, सर्व प्रकाराने त्या ठिकाणी 9 कोटीनं मन वचन काय पुस्तकारित अनुमोदना सोडम समारंभ वगैरे 9 कोटीनं त्या ठिकाणी कुदेव कुगुरु कुधर्माचा त्यागी होणं योग्य आहे. कारण याच्यासारखं पाप दुसरं नाही. पापापेक्षाही मोठं पाप हे आहे. कुदेवादिक का त्याग न करने से मिथ्यात्व भाव बहुत पुष्ट होता है और वर्तमान में यहाँ इनकी प्रवृत्ति विशेष पाई जाती है. त्या काळी 300 वर्षापूर्वी पंडित टोटमलजींनी दिलं, त्या काळामध्ये देखील मिथ्यात्वादिकाची प्रवृत्ती विशेष होती. आता तर कळसाला पोचलेली आहे. त्यावेळेला पण होती. त्या ठिकाणी सदैव असते. मिथ्याची जीव नसतील तर त्या ठिकाणी असं आहे ना. पण त्यावेळेला पण म्हणजे त्यांना विकल्प का आला तर त्यावेळेला पण. आणि आता तर मिथ्या दृष्टी जीव खूप कुदेवादी का त्याग न करने से मिथ्यात्व भाव बहुत पुष्ट होता है और वर्तमान में यहाँ इनकी प्रवृत्ति विशेष पाई जाती है, इसलिए इनका निषेध रूप निरूपण किया है. उसे जानकर मिथ्यात्व भाव छोड़कर अपना कल्याण करो. म्हणून सोडायचे काय? मिथ्यात्व भाव. पर वस्तू आहे कशी आहे, त्याच्या संबंधी आपले जे परिणाम आहेत ते मिथ्या आहे. देव तर एकरागी आहे, पण त्यांच्या संबंधी परिणाम हे देव माझं भलं करतील, शांतीनाथ शांती देतील, पाचनाथ रक्षण करतील, महावीर स्वामी मुलं बाळं देतील, हे जे परिणाम आहेत ते मिथ्या आहे ना. हे भगवान मला माझं भलं करतील, हे भगवान मी विधी विधान केलं तर भलं करतील, हे भगवान अमुक करतील, हे तुझी मान्यता. कोणीही देव आपलं भलं करणारे नाही. अलग लक्षण दे. तुझ्याच परिणामाने तुझं भलं होणार आहे, तुझ्याच परिणामाने तुझं बुरं होणार आहे. परद्रव्याच्या अधीन परलक्षी परिणाम तुझं बुरं करणारे आहे, स्वलक्षी परिणाम आहेत ते तुझं भलं करणार आहे. आणि असे सांगणारे देव गुरु धर्मच माझा धर्म होऊ शकतो, हेच मला शरणभूत आहे. माझी स्वाधीनता आणि मला स्वतंत्रता दाखवणारे जे आहेत तेच माझे खरे देव गुरु शास्त्र आहेत, ते मला शरणभूत आहेत. ओम नमः.